गुड इव्हनिंग. माझ्या या चॅनलवरती परत तुमचं स्वागत आहे सगळ्यांचं. तर आज आपण ॲक्च्युली 3 भाग बघणार आहोत. एक तर ऑक्झिलरी वर्ब्स, सब्जेक्ट प्रोनाउन आणि क्वेश्चन टॅग्स. हे क्वेश्चन टॅग्स. ओके, तर आता 3 भाग का बघतो आहे? तर क्वेश्चन टॅग्स समजण्यासाठी ऑक्झिलरी वर्ब्स आणि सब्जेक्ट प्रोनाउन समजणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी तर पहिले ऑक्झिलरी वर्ब्स म्हणजे काय हे बघूया. ऑक्झिलरी वर्ब्स हेल्प टू फॉर्म अ टेन्स ऑर अन एक्सप्रेशन. म्हणजे काय? ऑक्झिलरी वर्ब्स काय करतात, ते कशाला मदत करतात? काळ, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स, काळ बनवायला किंवा आपलं एक्सप्रेशन तयार करण्यासाठी सेंटेन्समध्ये यांची मदत होते. ऑक्झिलरी वर्ब्स म्हणजे काय? क्रियापद. ओके, तर त्यांना काय म्हणतात? दे आर ऑल्सो नोन ॲज हेल्पिंग वर्ब्स. दे आर ऑल्सो नोन ॲज हेल्पिंग म्हणजे मदत करणारे. ओके, पुढे सब्जेक्ट प्रोनाउन. द प्रोनाउन्स विच रेफर टू द पर्सन ऑर थिंग्स स्पोकन ऑफ. प्रोनाउन म्हणजे काय? सर्वनाम. ओके, नामाच्या जागी वापरलेला शब्द त्याला म्हणतात सर्वनाम. तर हे काय करतात? एखाद्या माणसाला किंवा एखाद्या वस्तूबद्दल आपण जे बोलत असतो त्याला ते रिप्रेझेंट करतात. त्याच्याबद्दल आपण ते वापरून, सर्वनाम वापरून बोलू शकतो. दे आर यूज्ड ॲज द सब्जेक्ट ऑफ अ सेंटेन्स. आता मला माहीत नाही तुमच्यापैकी किती जणांना सब्जेक्ट वगैरे माहिती आहे की नाही वाक्यामधले, पण आपण तो भाग पण एकदम डिटेलमध्ये बघणार आहोत. दे रिप्लेस नाउन्स ऑर नेम्स इन अ सेंटेन्स. जसं मी सांगितलं, त्या वाक्यामधल्या नाम किंवा नावाला ते रिप्लेस करतात म्हणजे काय? त्याच्याऐवजी ते वापरलं जातं. सर्वनाम वापरलं जातं. ओके, आता फॉर एक्झाम्पल एका मुलीचं नाव आहे रिटाबद्दल आपण काहीतरी बोलतोय. ओके, तर रिटाला आपण सर्वनाम काय वापरू? शी. बरोबर आहे. आता पुढे जाऊया आपण. टाईप्स ऑफ सब्जेक्ट प्रोनाउन्स. सब्जेक्ट प्रोनाउनचे वेगवेगळे प्रकार बघूया आपण. पहिलं आहे पर्सनल सब्जेक्ट प्रोनाउन. त्याच्यामध्ये येतं फर्स्ट पर्सन म्हणजे कोण? आपणच. आय, मी, वी म्हणजे आपण. सेकंड पर्सन म्हणजे कोण? दुसरी व्यक्ती. यू ही दुसरी व्यक्ती झाली. थर्ड पर्सन म्हणजे काय? तिसरी. म्हणजे दोघं जण तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलतात तर ते कसे बोलतील? ही इज अ गुड बॉय, शी इज अ गुड गर्ल. इट किंवा दे म्हणजे बरेच जण. ते पण आपण बघणारच आहोत. सिंग्युलर प्लुरल पण आपण नंतर बघणारच आहोत. त्याच्यानंतर आपण पुढे सरकतोय रिफ्लेक्सिव्ह सब्जेक्ट प्रोनाउन. आता रिफ्लेक्सिव्ह म्हणजे काय? तर ते स्वतःवरतीच रिफ्लेक्ट होतं. आता मी सांगते. मायसेल्फ म्हणजे काय? मीच मला मदत केली. आय हेल्प्ड मायसेल्फ. युअर सेल्फ, हिमसेल्फ, इट सेल्फ. हे ह्याला म्हणतात रिफ्लेक्सिव्ह सब्जेक्ट प्रोनाउन. ओके, नंतर आहे डेमॉन्स्ट्रेटिव्ह सब्जेक्ट प्रोनाउन. डेमॉन्स्ट्रेटिव्ह म्हणजे का? डेमॉन्स्ट्रेट करणं म्हणजे दाखवणं. ओके, आता आपण एका माणसाला दाखवतोय. तो माणूस. आता आपण तो माणूस म्हणतो तेव्हा आपण त्या माणसाबद्दल बोलतोय. तो माणूस असं. ओके, तर दिस, दॅट, दोज आणि दीज हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. इंटरोगेटिव्ह सब्जेक्ट प्रोनाउन म्हणजे काय? इंटरोगेटिव्ह म्हणजे काय? आपण प्रश्न विचारणं. हू, व्हॉट, विच हे प्रश्न विचारतो. इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस तुम्ही वाचलं असाल कुठेतरी, तर त्याच्यामध्ये हू, व्हॉट, विच हे आपण बघितलेलं आहे. इवन WH क्वेश्चन्स मी पोस्ट केलेले आहेत, त्याच्यामध्ये पण हे प्रश्न आपण बघितलेले आहेत. नंतर आहे इनडेफिनाइट सब्जेक्ट प्रोनाउन. इनडेफिनाइट म्हणजे काय? ज्याला अंत नाही. समवन. आता समवन कोणीही असू शकतं. समथिंग, काहीतरी, कुठेतरी. हे त्याला काय हेच नाही आहे, सीमाच नाही, लिमिट्सच नाही आहेत. एनीवन कोणीही, एनिथिंग काहीही, नथिंग म्हणजे काहीच नाही. हे आहेत सब्जेक्ट प्रोनाउनचे भाग. आता मला माहिती आहे हे पहिल्या ह्याच्यात समजणं खूप कठीण आहे, पण हळूहळू आपण या सगळ्या भागांमध्ये सखोल अभ्यास करणार आहोत.
आता आपण बघितलं ऑक्झिलरी वर्ब्स आणि सब्जेक्ट प्रोनाउन. आता या दोघांचं मिश्रण मिळून क्वेश्चन टॅग्स तयार होतात. आता आपण वळणार आहोत क्वेश्चन टॅग्सकडे. आता क्वेश्चन टॅग्स म्हणजे काय? क्वेश्चन टॅग्स आर शॉर्ट क्वेश्चन्स ॲडेड टू द एंड ऑफ अ स्टेटमेंट टू फॉर्म अ क्वेश्चन. क्वेश्चन टॅग्स काय आहेत? ते आहेत छोटे क्वेश्चन्स जे कुठे ॲड केले जातात? एंड ऑफ द स्टेटमेंट, कुठल्याही वाक्याच्या शेवटी ॲड केले जातात. कशासाठी? प्रश्न तयार करण्यासाठी. कळलं? तर दे आर युज्ड फॉर टेकिंग कन्फर्मेशन. कोणाकडनं तरी कन्फर्मेशन घेण्यासाठी क्वेश्चन टॅग्स वापरलं जातं. फॉर एक्झाम्पल, यू आर कमिंग टू नाईट आरंट यू, म्हणजे तू आज रात्री येतेस ना, आपण असं विचारतो. ते कन्फर्मेशन घेणं. आरंट यू हा जो भाग आहे तो आहे क्वेश्चन टॅग. कळलं? नंतर आहे शो पोलाइटनेस किंवा कर्टसी, नम्रता दाखवण्यासाठी वाक्यामध्ये. उदाहरणार्थ, वुड यू माइंड पासिंग द सॉल्ट? वुड यू या प्रश्नाचं हे काय आहे? या प्रश्नाचा अर्थ काय आहे? तुम्हाला प्लीज ते मीठ पास ऑन करशील का, असं विचारलं जातं. त्या वाक्यामध्ये, या प्रश्नामध्ये एक नम्रता आहे, प्रेमाने विचारतोय कोणतरी कोणाला. नंतर आहे एनकरेज कन्व्हर्जेशन किंवा रिस्पॉन्स, म्हणजे कोणाला तरी बोलकं करण्यासाठी. एखादा माणूस शांत बसला असेल तर त्याला बोलकं करण्यासाठी कोणतरी काय विचारते. इट्स व्हेरी कोल्ड टुडे इजंट इट, म्हणजे काय? आपण बोलायला सुरुवात करतो, काहीतरी प्रश्न विचारून त्या माणसाला बोलायला लावतो. इट्स व्हेरी कोल्ड टुडे, आज खूप थंडी आहे ना. मग असं विचारलं काय पटकन तो दुसरा माणूस उत्तरतो, हो आज खूप थंडी आहे. हे कन्व्हर्जेशन स्टार्ट करण्यासाठी आहे. आता जसं मी सांगितलं, बेसिक स्ट्रक्चर ऑफ क्वेश्चन टॅग्स काय आहे? ऑक्झिलरी वर्ब प्लस सब्जेक्ट प्रोनाउन. हां, आता हे फक्त मी एक्झाम्पल्स दिलेले आहेत ऑक्झिलरी वर्बचे. इज, आर, डू, डज. आणि सब्जेक्ट प्रोनाउनमध्ये ही, शी आणि इट. आता हे मी खूप वरवर सगळं सांगितलेलं आहे, पण तरीही तुम्हाला वाटलं आपण ह्याच्यात डिटेलमध्ये अजून बघायला पाहिजे किंवा तुम्हाला काही कळलं नसेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा. मी तुमच्या कमेंट्सची खूप वाट बघत असते, पण खूप मोजकी लोक मला कमेंट्स पाठवत आहेत. आणि हो, मला माहिती आहे आपल्या या इन्स्टा पेजवरती माझे जे फॉलोअर्स आहेत ते सगळे मराठी बोलणारे नाही आहेत, काय काय हिंदी पण आहेत. त्यांच्यासाठी मी वेगळं हिंदी भाषेमधलं पण व्हिडिओ तयार करणार आहे. सो डोंट वरी. काही सजेशन्स असतील, काही फीडबॅक्स असतील तर प्लीज कमेंट करून सांगा. मला ते मी ॲप्रिशिएट करेन, खरं सांगते. आणि लवकरात लवकर तुमच्या मित्रमैत्रिणींना हा पेज फॉलो करायला सांगा, जॉईन करायला सांगा. आपण अजून मोठ्या प्रमाणात सुरुवात करणार आहोत. सो थँक्यू अँड टेक केअर. बाय.